हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट व्लॉग जो आहे तो चालू केला आहे आणि सकाळी दिव्या गेली आहे कॉलेजला. सगळे बाकीचे घरातच आहेत. मी आणि प्रतिक्षेत्र घरातच आहे कारण की अजून आम्हाला सुट्ट्या आहेत. त्याच्यानंतर ना आता आज मी ठरवलं आहे, म्हणजे जेव्हा मी आणि दिव्या नाशिकला गेलो होतो तेव्हा प्रतीक्षाने नान करून खाल्ली होती. घरातच तयार केली होती नाना. मग आता मी प्रतीक्षाला म्हणले तर आहे की दिव्याला आणि मला पण करून दे, पण मी तिच्याकडे असा अर्ज केला होता की मला आणि दिव्याला पण करून दे, पण ते काय म्हणतात, अर्ज नामंजूर झाला आहे आमचा. त्यामुळे तर मी स्वतःच बनवते. तर मी आज घरातच तव्यावरची जे नान असतात तयार करून बघणार आहे. तर त्यासाठी पनीरची भाजी पण तयार करणार आहे. पण ते सगळं बनवायच्या आधी आपला जो नॉर्मल स्वयंपाक असतो तो तर करावाच लागतं. तर हर्षला शाळेला जायचं होतं म्हणून मी त्याच्यासाठी तर पनीरची भुर्जी आणि चपाती करून त्याला दिली आहे. आणि हर्ष शाळेला गेला आहे. थोड्याशा चपात्या म्हणजे राहिल्या आहेत, थोड्या करायच्या आहेत, त्या मी करेनच. आणि मग आपण बघूयात. मग आज मी तुमच्यासोबत बघूयात तव्यावरती नान तयार होतंय की नाही. ते प्रतीक्षाने तयार केलं होतं, सगळेजण म्हणत तर आहेत छान लागत होतं, पण आपण बघूयात कसं लागतंय खायला. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे परवाचा जो व्लॉग होता आमचा नाशिकमधला, त्यामध्ये मी म्हटले होते की श्री स्वामी समर्थांच्या मठात आम्ही जात होतो, पण ते मठ नाही आहे, ते गुरुपीठ आहे असं मला म्हणजे पुन्हा जे माझी बहीण आहे राणू तिने मला सांगितली की ते मठ नाही आहे, ते गुरुपीठ आहे. मग हे मला तिथं करेक्शन करायचं होतं. मग ते मठ नाही आहे, ते श्री स्वामी समर्थांचं गुरुपीठ आहे जिथं आम्ही गेलो होतो. हां, तर मग हे मला सांगायचं होतं. इथं मी जी आपलं पनीरची भाजी करायची त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि काय होतं अद्रक हे सगळं भाजून घेतले आहे. आणि आता आणखीन एक कांदा आणि टोमॅटो चिरते आहे. बघू आता हे थंड झालं की थोडं मिक्सरला वाटून घेऊयात. गॅस बंद केले आहे. हां, आणि नान तर आपल्याला तयार करायचंच आहे. त्यासाठीचं जे सामान आहे ते मी प्रतीक्षाला आण म्हणले होते, पण तिने ऐकली नाही आणि निघून गेली आहे इथं. आणि हां, अजून एक आज प्रतीक्षा पूजा केली आहे. आणि फुलं किती येतात आमच्या इकडं, जे झाड आहेत त्याला फुलं बघा किती भरपूर फुलं, जास्वंदाच्या फुलं आहेत, किती आलेत. देव दिसेला तितके फुलं घातली आहे प्रतीक्षा. आणि प्रतीक्षा चालली आहे तिच्या कामाला. आपण आपलं काम करूयात, चला. तर आता पुडी भाजी करूयात. त्यासाठी तुम्ही ते जे कांदा टमाटर होतं ते सगळंच तुम्ही पेस्ट करून घेतली आहे. त्यानंतर इथं दुधामध्ये लाल तिखट, मीठ, पनीर मसाला ते सगळं घालून घेतलं. इथं मसाला आहे, इथं कांदा आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. आता पुढे त्याच्यात जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकूया. तर हे वरून कांदा आणि टमाटर टाकत नाही कारण ते पेस्टमध्येच घातलेले असते, पण मला वाटलं की थोडीशी पेस्ट कमी पडेल त्याच्यामुळे मी आणखीन वरून थोडं बारीक चिरून घातलं आहे याच्यात. तसं तर मला पनीरची भाजी आवडत नाही, पण बाकीच्या घरच्यांना आवडते. चांगलं करायचं आवडत नाही म्हणजे खायला का नाही, खायते मी पण आवडत नाही, पण खाते तरी. दुधाचं तयार करून घेतलं होतं, हे इथं घालते म्हणजे दोन्ही एक साथच होईल. गॅस मोठा करेल आता. तर हे दुधात घालायचं मला माहिती नव्हतं, म्हणजे दुधात लाल तिखट ते मसाला वगैरे घालतात ते मला माहिती नव्हतं. माझ्या मावशीने मला सांगितलं होतं की तसं घातल्याने जे चरचर करते मसाला ते चरचर करत नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे आता मी यावेळेस घालून बघूयात यावेळेस कसं लागतं ते. थोडंसं इथं मसाला राहिला आहे त्याच्यात पाणी घालून मी घालते आहे. तोपर्यंत पनीरची पीस करून घेऊया.
हां, तर इथं पनीरचे पीसेस करून झाले आहेत. खूप छोटे छोटे गेलेत मी बघताय. घालून घेतला आहे. आता हे शिजते म्हणजे थोडंसं 2 मिनटं गॅस चालू ठेवते, त्यानंतर बंद करून टाकूया. आणि आमच्या घरात चालू आहे तारक मेहता, जे की 24 आवर्स चालूच असते. मला आवडतं बघायला तारक मेहता. हां, पाडवा इथं ही धपाटी खाऊयात तोपर्यंत. आणि काय करायलीस? काम करायली आहे तोपर्यंत ही धपाटी खाऊयात. आणि शेंगा तर खायचं चालूच आहे दिवाळी येईपर्यंत, कारण की हिनी सामान आणून देईना म्हणून इतकं. तर इथं आणलं आहे मी, तर आता करूयात. त्यासाठी तर बेसन घेतलं आहे मी. पहिल्यांदा बेसन घेऊयात एका भांड्यात. हां, मैदा हां, मैदा मैदा. पण पुढची रेसिपी तयार करूयात. प्रतीक्षाला विचारून करूयात, कारण की प्रतीक्षाची आधी केली आहे. काय घालायचं? घाल, मीठ घे. पहिल्यांदा मीठ स्वादानुसार. आता थोडंसं दही आणि दूध मिक्स करून घे. सोडा. हां, सोडा. बरं, एवढा. हां, बस थोडं. हळू काढ. हां, एकदा टाकल्यावर हलत ते करपल्यापर्यंत ठेवतात का तिथे? हां, मला काय खरं वाटे नाही. प्रतीक्षा जसं सांगले तसं करायला, चुकलं तर बघच. पळतंय तसं ते. हां, इकडून दाखव. आम्ही तेच कराय. काय करतात की जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवू नको. पहिला अटेम्प्ट तर चांगला झाला. कोण सांगितला होता? काय अटेम्प्ट तुझा. तू त्याला पोळत येते प्रतीक्षाला येते यार ते का. मग वाव, आता तेल लावायला आणि मग सर्व करताना तुला. तो भी अपनी रोटी हो चुकी है. आणि तर नेहमी कंजूसपणा, तेल लावायला पण कंजूसपणा. काय कंजूसपणा लावते, दम काढ. म्हणजे पनीरची भाजी तयार झाली आहे. तेव्हा कोथिंबीर नव्हती, पुन्हा आत्ता आणल्यानंतर ना मग मी घातली कोथिंबीरचं. नान जे आहे ते तयार झालं आहे. पण याला थोडं ना कसं तरी असं. हां, तसंच प्रेस करायचं. इतकं मऊ झालं नाही, बहुतेक याला अजून जाड ठेवायला पाहिजे. खायचं नाही तुला, टेस्ट तरी करायचं. राग तू दे. चालू कर. बेस्टच. जरा अजून जाड पाहिजे. तू नाही खाणार? नाही. मम्मी खाल्ली म्हणजे 5 झालं. तर कसला रेडा यार करावे असलं लावायचं म्हण डोक्याला. ते पाणी आहे आमची मम्मी तयार करते केसांसाठी. तिच्या केसांसाठी तयार करते. आणि आता फर्स्ट अटेम्प्ट आपलं झाला आहे, पण ते
तव्यावर काय गॅसवरच पडलं होतं त्यामुळे मी ह्याला जरा जास्त पाणी लावले आहे. तर बघूयात कसं होतं. लाफ्टर शेप्समध्ये तव्यावरच होतं. मी बघितले होते कढईत होतं, कढईत. तू तवा पण सोड ना, सगळं सोड, कढईत होतं. गॅसवर पडतंय का माहित नाही मला, पण पडपड बघूया. पडायला आले पडू दे मला पण नको ना दाखव. मग. मला पण दाखव. मी याला आता असं पकडून ट्राय केलं. काय करतीये? इकडून करपायला बस हुआ. मस्त तयार झाले. जर मम्मीला देऊन येते. तेल तर माझं हे जे आता ते परफेक्ट झालं एकदम. म्हणजे काय म्हणते ते हे वाला झाले. जरा जाड केले मी, ते पण छान झालंय. खाते मी. आणि बाहेर पाऊस यायलाय, दिसायलाय. ज्यांना नाही खायचं त्यांनी तोंड बंद करून बसावे. चला हे खाऊयात थंड व्हायच्यात. तर मी परत आली आहे, परत नॉन तयार करायला आली आहे. संध्याकाळ झाली आहे आणि हर्ष आत्ता आला आहे शाळेवरून. आणि एकच नानचा कणिक उरला आहे, पण त्याला एक पुरत नाही असं त्यानं सांगितलं आहे, त्यामुळे अजून करायचं आहे. आणि हिला पण आता अजून खायचं आहे. हिचं भांडे धुवायचे चालू आहेत. तिचे झाल्यावरती मग करायचं. एक खायचं की वाड्या नाही असलं चटपटीत सगळं ह्याला जास्तीच जाते. चपाती भाजी जात नाही रे. चपाती पण दोन जाते.